नमस्कार. ड्रायव्हित भावमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. हा विषय जो आहे ना, हा खूप गंभीर आहे, म्हणजे विचार करण्यासारखा आहे. रस्त्यावरची भांडणे किती व्हिडिओ आपण पोस्ट केले असतील. एक 4 चाकी थारवाला रिक्षाचा काही धक्का पण नाही लागला, साधं खरचडलं पण नाही, पण सरळ भादरानं खाली आला आणि रिक्षावाल्याच्या कानफाटात मारली. तो व्हिडिओ पण बघा. थोडासा व्हिडिओ मोठा झाला ना, पण शेवटपर्यंत बघा की हा व्हिडिओ खूपच चिंताजनक आहे. दुसरी गोष्ट, या व्हिडिओमध्ये खूप काही शिकण्यासारखं आहे. एक 2 चाकी वाहनवाला आहे, तो सुद्धा त्याला तिथे सोडवण्याचा प्रयत्न करतोय, पण बोलला ना, तो थारचा जो चालक आहे तो थोडा ॲटिट्यूड असणार ना, मोठी गाडी आहे. पहिला हा व्हिडिओ बघा, नंतर आपण बोलू. भाई गाड़ी में है ना, जरा भी स्क्रैच भी नहीं आया है, इधर पे जरा सा भी स्क्रैच नहीं आया। नासी बनाऊंगा ना। ये थार वाले को ये रिक्शा वाले ने टच कर दिया है और ये इसको भाई मार रहा है डायरेक्ट। हाँ, सीधा मार रहा है। गाड़ी का नंबर भी दिखाओ, थार का नंबर भी दिखाओ, MH02। हाँ बस बिंदास अपलोड मारो, सीधा लाफा मारा बेचारे गले को, वो कान पकड़ रहा है अभी। आता बघितला असेल व्हिडिओ, तिथे लागलं नाही अजिबात, तरी सुद्धा तो बोलतो ना, एक ब्रँडेड गाडी म्हणल्यानंतर ॲटिट्यूड येतो. दुसरी गोष्ट, कधी कधी ना कुठलेच, मी कुणाला नावं नाही ठेवत, काही जे हाताच्या बोटावर जे मोजणार इतके जे रिक्षावाले आहेत ना, त्यांची ड्रायव्हिंग इतकी चुकीची असते ना की अक्षरशः ते काही बघत नाहीत. मनाला तर टर्न मारणार, मनाला इथे तो घुसवणार आणि वरनं असे बघणार. आणि 4 चाकीवाला चांगलं जर ब्रँडेड गाडी चालवणार असेल ना, त्याच्या गाडीमध्ये प्रतिष्ठित लोक बसलेले असतात, त्यामुळं तिथे कधी कधी ना, तिथे बाईकवाला सुद्धा मारून जातो. 4 चाकीवाला ड्रायव्हर असेल ना त्याला, कारण तो काय करू शकत नाही, 4 चाकीचा ड्रायव्हर आहे. तिथे रिक्षावाला सुद्धा त्याच्यावर दादागिरी करून जातो 4 चाकीवाल्याकडे. विचार करा. पण इथे रिक्षावाल्यालाच मार खावा लागला. आता साधारण मी 2 दिवसापासून ना मुंबई एअरपोर्टवरून, इंटरनॅशनल एअरपोर्टवरून मी घाटकोपरला आलो आणि रात्री, परवाच्याच दिवशी रात्रीच्या 11:15 वाजलेत. मी तिकडून आलो, पार्टी होती, तिथून मॅडमला घेतलं आणि मी आपला असलपा मार्गे आलो. भटवाडीतून मी सरळ जे MG रोड आहे त्या रोडला आलो. अक्षरशः तिथे लेफ्टला रस्ता खोदलाय आणि राईटला डिवायडर आहे आणि माझी गाडी अशा ठिकाणी उभी आहे. एक रिक्षावाला इतका जोरात आला, हॉर्न वाजवत वाजवत, गाडीत जोरदार आवाज आणि हॉर्नच वाजवतोय. बरं, मला त्याला साईड द्यायला जागा नाही, इकडं खोदलंय. त्यांनी हॉर्नवर असा आवाज दाबून ठेवलाय त्यांनी, मला जायला जागा नाही. मॅडम मला विचारते, यार कोण नाहीये? म्हणलं अभि क्या करू अभि. त्याला कुठेतरी ना, त्याला ती म्हणजे त्याला युगो दुखवला की मला याने घुसू दिलं नाही. पण तो आलाच विरुद्ध दिशेने तो, विचार करा. आणि वरनं हॉर्न वाजवतो. बरं, मला साईड द्यायला जागा पण नाही, कारण आपण ह्यांच्या तोंडी लागत नाही. कळलं का? तो अक्षरशः घाटकोपरचा ईस्ट वेस्टचा ब्रिज आहे ना, तिथपर्यंत हॉर्न त्यांनी दाबूनच ठेवला. अक्षरशः मॅडम वैतागली आणि मग तो कामागलीच्या इथं राईड मारून निघून गेला. मग अशी मानसिकता असेल ना, तर असा मार खावाच लागतो ना. बरं, आता त्या रिक्षा ड्रायव्हरची तिथं चुकी नाही, पण त्याला निष्कारण मार खावा लागला, काय न लागता. पण आता अशा ड्रायव्हरचं काय करायचं मला सांगा. तुम्हाला काय वाटतं नक्की या कमेंटमध्ये खरंच उत्तर द्या.